मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सुरुवात होणार आहे। शिवाजी पार्कवर दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि आज संध्याकाळी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। मनसेचा दरवर्षी शिवाजी पार्कात दसरा मेळावा साजरा होतो आणि त्यावेळी आज देखील या दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। खरं तर हे 13 वर्ष आणि 13 वर्षानंतर पहिल्यांदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत। सर, एकंदर पाहायला गेलं तर आज शिवतीर्थ सुद्धा सेट आहे, आज सगळ्या गोष्टी आहेत। तुमचा त्या दिवशी फोटो सेल्फी पण आला आदित्य ठाकरेंबरोबर, पण एक वेगळं संच आहे आणि उद्धव ठाकरे यावेळी लाईट करणार, काय सांगाल? निश्चितपणे म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे आणि सगळ्या लोकांनाही उत्सुकता आहे। हे 13वं वर्ष आहे। दरवर्षी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे दिवाळीच्या वेळेला जो दीपोत्सव साजरा करते। वेगवेगळे पाहुणे दरवर्षी उपस्थित, मागच्या वेळेस सलीम जावेद होते, त्याच्या आधी फडणवीस शिंदे साहेब होते, असे वेगवेगळे सचिन तेंडुलकर आलेल्या, लता दिदी आलेल्या, असे वेगवेगळे सेलिब्रिटीज आम्ही दरवेळेला बोलवतो। पण या सगळ्यानंतर सर तुम्ही नेहमी सांगता की काय सीट शेअरिंग झाली, काय झालं ते विचारू नका, मात्र ठाकरे एकत्र येतात हा आनंद वेगळा मराठी माणसाला दिसून येतो। निश्चित आहे। आणि आता मला वाटतं 5व्यांदा 6व्यांदा ही भेट गेल्या 6 महिन्यात होते, तर निश्चितपणे आनंद आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघतो तर निवडणूक कार्यालय सुद्धा आता त्याचा बोर्ड शो लागलेला आहे, त्यामुळे अनेक नवीन गोष्टी मनसेच्या होणार आहे। काल खरं तर बीएलएची पण कार्यालय पहिल्यापासूनच तयार झालं, फक्त बोर्ड लागलेला आहे। पण एकंदर आपण बघितलं 19 तारखेला तुम्ही बीएलए सगळ्यांची पण एक मेळावा करणार आहात। हा महत्त्वाचा आहे कारण दिवाळीच्या निमित्तानं दिवाळीतच तुम्ही करताय। खरं तर आम्हाला वाटलं की दिवाळीच्या नंतर तुम्ही करणार आहात, मात्र तातडीने बीएलएची खरं तर मेळावा तुम्ही 19 तारखेलाच करता। मुळात कारण असं आहे की मतदार याद्या आणि ज्याप्रमाणे शेड्यूल निवडणूक आयोगाचं येतं, आता ते पुढे ढकलतात नाही ढकलतात माहीत नाही, पण आपले बीएलए सज्ज झाले पाहिजेत। त्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांना त्या दिवशी मार्गदर्शन करणार। विजयसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।